महाउपासिका मीराताई आंबेडकर, आजचे कार्याध्यक्ष प्रकाशजी भीमरावजी आंबेडकर, वंचिताचे नेते, वंचितांना न्याय देण्यासाठी नेहमी मैदानात उतरणारे आयुष्यमान प्रकाशजी आंबेडकर, या तमाम कार्यकर्त्यांना, समाजसुधारकांना मी पंचांग प्रणाम करतो. आज आपला लखनौचा आणि सांचीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि सर्वांचं आरोग्य चांगलं राहो, सगळे आनंदी राहो, सगळे सुखी राहो. सर्व बौद्ध उपासक उपासिकांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी आज एक महत्वाचा विषय हाताळणार आहे. यवतमाळ पश्चिमचे अध्यक्ष आमचे मित्र आयुष्यमान भगत सर, सोबतच पर्यटन विभागाचे प्रमुख आमचे मित्र राहुल राऊत सर, यांना सुद्धा मैत्रीपूर्ण जय भीम. आज माझा विषय आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला आदर्श दिलेला आहे तो आदर्श त्यांच्या लेखनामधून आपल्याला घ्यायचा आहे. त्यांच्या लेखनामध्ये दोन जे काही ग्रंथ आहे, जे काही आपले आदर्श आहे ते महत्वाचं आहे. पहिला आहे 26 जानेवारी 1950 ला जे संविधान आपल्याला दिलेलं आहे ते आपल्या भविष्य घडवण्यासाठी अतिशय मोलाचं आहे. दुसरा जो ग्रंथ आहे बुद्ध आणि त्याचा धम्म, हा ग्रंथ जीवन आपण कसं जगलं पाहिजे आणि आपली प्रगती कशी करता येईल या संदर्भात दिलेला आहे. त्रिपिटकांचा अभ्यास करून अनेक राष्ट्रामध्ये जाऊन बुद्ध आणि त्याच्या धम्माच्या संदर्भात वेगवेगळ्या टिप्पणी काढून सर्व बुद्धिस्ट साहित्य वाचून 84,000 स्तूप आणि लेण्या जेवढे काही आपल्याला बाबासाहेबांना भेटलं त्यांचं अभ्यास करून आपल्याला एक आधुनिक बुद्ध, आधुनिक भीमयान देण्याचा प्रयत्न, विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारा जो ग्रंथ आहे तो बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ आहे. माझा विषय याच अनुषंगाने जाणार आहे. माझ्या विषयाचं नाव आहे आपली प्रगती का झाली. आपली प्रगती का झाली, आपला समाज आदर्श का झाला, आपण आपल्या घरी पैशाचं झाड का लावलं, आज आपण व्यसनाधीन का होत नाही, आज आपण सुटापुटामध्ये का आहो, याचं उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला आहे. हा विषय सांगत असताना आपले मुलं आज सुमार्गाने चालले, फॉरेन मध्ये शिकत आहे, आज आपण 4 व्हीलर मध्ये फिरत आहोत, आज आपले बंगले झालेले आहे. याचं काही कारण शोधणे गरजेचं आहे. मला असं वाटतं आपण बुद्ध गयाला जेव्हा आलो, आपण बुद्धांच्या पावन स्पर्श, पावन खुणा, बुद्धांचा जिथे जिथे धम्मदेशना झाल्या त्या ठिकाणी आपण गेलो. श्रावस्तीमध्ये बुद्धांचे जेव्हा एकूण 25 वर्षवाद झाले, 80 वर्ष जगले, त्यापैकी श्रावस्तीमध्ये 25 वर्षवाद झाले, तिथे सुद्धा आपण भेट दिली. लुंबिनीला गेलो. हे सर्व आपल्याला केवळ आणि केवळ संविधानामुळे प्राप्त झालं, आरक्षणामुळे प्राप्त झालं. केवळ आणि केवळ बुद्धांच्या मार्गामुळे जात आहोत, संघर्ष करत आहोत. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या तत्वामुळे इथपर्यंत आपण आलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष, तथागत बुद्धांची दाखवलेली वाट आपण सोडलेली नाही, म्हणून आपल्या समाजाची प्रगती झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ एससींनाच आरक्षण दिलं नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेंटी सर्व जाती धर्मांना आरक्षण दिलं. परंतु बाबासाहेबांच्या विचारावर आरक्षण घेतात, एसटी, ओबीसी, व्हीजेंटी आरक्षण घेतात, परंतु त्यांची प्रगती दिसत नाही. केवळ आणि केवळ एसटीची प्रगती का दिसते? आज माल आहे, सांबार आहे, वडार आहे, पारधी आहे, हे सर्व 59 जाती एसटी मध्ये येतात.
परंतु एससी मध्ये येत असताना केवळ महार, केवळ नवबुद्ध, केवळ बाबासाहेबांचं नेतृत्व, बुद्धांची वाट, बुद्धांच्या पाऊलखुणात चालणाऱ्याच माणसाचा विकास का होतो, हा प्रश्न ऐरणीचा आहे. या 58 जातीचा विकास होताना आपल्याला दिसत नाही. केवळ आणि केवळ एससी मध्ये महारच लोकांचा विकास होताना दिसतो. याचे उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो रस्ता दाखवतात त्या रस्त्यांनीच आपण चाललोय, म्हणूनच आपला विकास झाला. आरक्षण सर्वांना मिळालं, परंतु आरक्षणामुळे विकास आपला झाला नाही, तर बुद्धांच्या आर्य अष्टांग मार्गामुळे, बुद्धांच्या पंचशिलेमुळे, बुद्धांच्या 10 परमितामुळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे, विज्ञान आपण स्वीकारल्यामुळे आपला विकास झाला. एससी सोडून एसटी, ओबीसी, व्हिजेंटी हे आजही कर्मकांड, जादूटोणा, बुवाबाजी, गणेश उत्सव, दुर्गा देवी, शारदा देवी यामध्ये अमाप पैसा खर्च करत आहे. अमाप वेळ त्यांचा चालला आहे. आणि आपण हे सर्व 22 प्रतिज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमी येथे नागपूरला दिल्या आणि 22 प्रतिज्ञेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आदेश दिला. तथागतांचे विचार आपण स्वीकारत असताना 22 प्रतिज्ञा जोपर्यंत आपण स्वीकारणार नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही. हेच तर विकासाची खूण आहे आपली. हेच तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धांचे शिष्य या 22 प्रतिज्ञेमुळे झाले आहे. आणि या 22 प्रतिज्ञा जो कोणी पाळेल त्याचाच विकास होऊ शकते. मी ब्रह्म, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी राम, कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी, गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतला यावर माझा मुळीच विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार हे लोक करतात, हे मी मानणार नाही. मी श्राद्ध पक्ष करणार नाही, मी पिंडदान करणार नाही. मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध. 7वी प्रतिज्ञा बाबासाहेब काय म्हणतात, मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही. मी कोणतेही क्रियाक्रमण ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. ब्राह्मणाचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या आपण माग लागलो नाही. सर्व मनुष्य मात्र समान आहे असे मी मानत आहे. मी समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल. मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या आर्य अष्टांग मार्गाचा अवलंब करेल. मी भगवंताने सांगितलेल्या 10 पारमिता पाळेल. मी सर्व प्राणी मात्रावर दया करेल व त्यांचे लालन पालन करेल. मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी दारू पिणार नाही. प्रज्ञा, शील, करुणा, बुद्ध धम्माच्या 3 तत्वाची सांगड घालून मी माझे जीवन चालवेल. मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षांचा हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करतो. तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. माझा नवा जन्म होत आहे. मी मानतो, मी इतपार बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी मी प्रतिज्ञा करतो. ह्या 22 प्रतिज्ञेमुळेच तर आपला विकास झाला. आपण जुने व्यवसाय, कर्मकांड, जादूटोणा, बुवाबाजी, ब्राह्मणाचे जे लिहिलेले जे काही ग्रंथ आहे याचा आपण त्याग केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रह्म, विष्णू, महेश, गणपती, गौरी, गणपती हे सर्व नाकारलं आणि त्या मार्गावर आपण चालल्यामुळे आपला विकास झालेला आहे. आपण ब्राह्मणाने लिहिलेले ग्रंथ नाकारलेले आहे. 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं सहस्त्रबुद्धे आणि चिटणीस यांच्या हाताने दहन केलं, जाळून टाकलं. का ज्या ग्रंथामध्ये माणूस असून माणसाला माणसासारखी वागणूक मिळत नाही. कुत्रे, जनावर ज्या तळ्यावर पाणी पितात परंतु माणूस असून आपल्याला तिथं पाणी पिण्याचा अधिकार नाही, असा हा मनुस्मृतीचा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेबांनी जाळला. स्त्री समानता, पुरुष समानता, समान कामासाठी समान वेतन आणि माणूस हा जन्माने मोठा नसतो, माणूस हा कर्माने मोठा होतो. चपराशाच्या पदापर्यंत
पासून तर जिल्हा अधिकाऱ्याच्या पदापर्यंत आपल्याला पद भूषवता येतं. आपण सरपंचापासून तर राष्ट्रपतीपर्यंत जाऊ शकतो. हे केवळ आणि केवळ मनुस्मृती, रामायण, महाभारत इत्यादी जे ग्रंथ आहे, ग्रंथ प्रामाण्यवाद आपण नाकारले आणि संविधान स्वीकारल्यामुळे आपला विकास झाला. काय स्वीकारायचे काय नाकारायचे हे बुद्ध आणि त्याच्या धम्म ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलं आहे. 3 पर्याय या बुद्ध आणि त्या धम्म ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले आहे. काय बहुजनाच्या कल्याणाचं आपण कार्य करत आहे, त्या कल्याणामध्ये आपलं आणि बहुजनांचं कल्याण होत आहे का याची चिकित्सा आपण केली पाहिजे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा तथागतांचा मार्ग आहे आणि संघाने हे केल्यामुळे सम्राट अशोकांच्या कृपेमुळे हा बहुजन हिताय बहुजन सुखाचा मार्ग आपल्यापर्यंत आलेला आहे. वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्यांची संकल्पना, लोकशाही राज्याची संकल्पना हे वज्जी गणराज्यापासून आपण बुद्धापासून घेतली आणि बाबासाहेबांनी या ग्रंथांना जाळलं आणि संविधान दिलं, म्हणून आपला विकास झालेला आहे, म्हणून आपली प्रगती झाली आहे. बुद्ध म्हणतात मी हा मार्ग दाखवला आहे, त्या मार्गाने तुम्ही जा आणि तुमचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. बुद्धांचं मार्ग आपण स्वीकारला, डॉक्टर बाबासाहेबांनी रस्ता दाखवला आणि म्हणूनच आपला विकास झाला आहे. कोणतेही क्रियाक्रम आपण ब्राह्मणाच्या हातून करून घेऊ नये, कोणत्याही आरत्या आपण म्हणू नये, गणपती, दुर्गादेवी, शारदा देवी इत्यादी सण उत्सव आपण साजरे करू नये. आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून ज्या काही सण उत्सव साजरे होतात, 14 एप्रिल असू द्या का 12 पौर्णिमा असू द्या का दसरा असू द्या, ह्या ज्या काही आपले सण उत्सव आहे, रमाई जयंती आहे, रामजी जयंती आहे, हे आपण काय केलं पाहिजे, यामुळे आपली प्रगती होते. या सण उत्सवामध्ये आपला पैसा खर्च होत नाही. भारतीय बौद्ध महासभाने संस्कारामध्ये 24 प्रकारचे शिबिर दिलेले आहे आणि या 24 प्रकारच्या शिबिराचा प्रसार प्रचार आम्ही करत आहोत. गावोगावी जात आहोत, रात्रचे दिवस आणि दिवसाचा रात्र आम्ही करत आहोत. आमचे मुलं या व्यसनापासून आम्ही वंचित कसे होईल, आमचे मुलं अभ्यास कसे करेल, आणि हे मार्गदर्शन आज येणाऱ्या पिढीतले लोक करत आहे, म्हणून आमच्या समाजाचा विकास होत आहे. याचं श्रेय भारतीय बौद्ध महासभेला मी देईन. कारण बाल संस्कार शिबिर, बाल श्रामणेर शिबिर, बोधाचार्य शिबिर, अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर अशा प्रकारचे अनेक शिबिर घेऊन गावोगावी भारतीय बौद्ध महासभा विधी कसा लावायचा, लग्न कसं लावायचं, नामकरण कसं घ्यायचं, कोणत्याही हिंदू धर्माच्या परंपरेनुसार किंवा कर्मकांडानुसार आपण करत नाही, म्हणूनच आपली प्रगती होत आहे. आम्ही प्रयत्न करण्याचे शिकलेलो आहोत. आम्ही नशिबावर दैवावर अवलंबून नाही. आम्ही कोणत्याही ईश्वर येईल आमची प्रगती करेल यावर आम्ही अवलंबून नाही, म्हणून तर आपली प्रगती होत आहे, म्हणून तर आपला विकास होत आहे. आपण विज्ञानवादी बुद्ध स्वीकारला, विज्ञानवादी आपल्याला बाबासाहेब आपण स्वीकारला, बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाने आपण चाललोय, म्हणून आपली प्रगती होत आहे. आम्ही आमच्या जातीने दिलेला व्यवसाय नाकारलेला आहे. आजही मांग चांबार प्रगतीचं महत्वाचं कारण असं आहे का मांग चांबार भोई वडार पारधी आदिवासी यांनी वारसदारीनं व्यवसाय जे आले तेच ठेवले आहे. आजही चांबार मांग मातंग डपडे वाजवताना दिसतात, वडार समाज दगड फोडताना दिसतात, भोई समाज मासोळ्या पकडताना दिसतात, आदिवासी समाज पारंपरिक व्यवसाय जंगलामध्ये जाऊन डिंक जमा करणे, मुळ्या विकणे इत्यादी व्यवसाय करतात. परंतु बाबासाहेबांनी सांगितलं मुळे विका पण शाळा शिका, आणि या शाळेमुळेच तर आपला विकास झाला आहे. आणि प्रगतीचं कारण केवळ आणि केवळ शाळा आहे, केवळ आणि केवळ विज्ञान आहे, केवळ आणि केवळ बुद्ध आहे. प्रगतीचं कारण केवळ आणि केवळ बाबासाहेब आहे असंच मला वाटते. गावाबाहेर राहणारा समाज आज गावामध्ये येऊन बसलेला आहे. आज आपला समाज आदर्श झाला आहे, आपल्या समाजाची प्रगती झाली आहे. आणि दवंडी देणे, पाटलाच्या घरी काम करणे, गावात नेलेले जनावर
जे आहे ते फेकणे हे आपण व्यवसाय सोडल्यामुळे आपली प्रगती झालेली आहे. आमच्यामध्ये विद्वानाची फार तयार झालेली आहे. प्राध्यापक, डॉक्टर, वकील, न्यायाधीश, आज शिक्षक हजारो निर्माण झालेले आहे. MPSC UPSC पास होत आहे. आज आपल्या समाजातल्या लोकांना शालूड मारत आहे. पोलीस व्यवस्थेमध्ये, डॉक्टर व्यवस्थेमध्ये, कंडक्टर पासून, ड्रायव्हर पासून, विमान चालकापर्यंत, सायंटिस्ट, फॉरेन मध्ये आपले लोक चालले. याचं एकमेव कारण म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेबांचा आदर्श, संविधान आणि बुद्ध यामुळे आपला विकास होत आहे. सगळ्यात महत्वाचं प्रगतीचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 घरटे आपल्याला दिलेले आहे. पहिलं घरट आहे भारतीय बौद्ध महासभा, दुसरं घरट आहे समता सैनिक दल, तिसरं घरट आहे बाबासाहेबांचा राजकीय पक्ष. आणि अशा पद्धतीने भारतीय बौद्ध महासभेचं काम भारतीय बौद्ध महासभा अतिशय तळमळीनं करत आहे. केंद्रीय शिक्षक निर्माण झाले, बौद्धाचार्य निर्माण झाले, श्रामणेर निर्माण झाले. म्हणून आम्ही कर्मकांडामध्ये, जादूटोणामध्ये, जुन्या चालीरीतीमध्ये आम्ही त्यांना वळवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आधुनिक बुद्ध बाबासाहेबांचे विचार भारतीय बौद्ध महासभा गावोगावी पेरत आहे. आधुनिक पद्धतीने सर्व विधी आपल्याला लागतात. बाबासाहेबांनी सांगितलेल्या अध्यादेशानुसारच सगळ्या विधी पार पाडतात. भारतीय बौद्ध महासभेने विधींचे पुस्तक तयार केले. त्या पुस्तकाच्या अनुषंगाने सर्व गावोगावी शहरामध्ये आपल्या विधी लागतात. आणि यामुळेच तर आपली खरी प्रगती होत आहे. अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा जर कोणता समाज असेल तर बौद्ध समाज आहे. त्याही मध्ये महार समाज आपला जो आहे, या महार समाज जो आहे, बौद्ध आहे, या लोक आपल्या लोकांवर अन्याय जर झाला तर संप, मोर्चे करतात. म्हणून तर आपली प्रगती होत आहे. पुस्तकाचे कपाट, ज्ञानाचे केंद्र घरोघरी निर्माण झाले आहे. आणि ज्ञानाने माणसाचा विकास होतो, ज्ञानाने माणसाची प्रगती होते. आणि ज्ञान हे पुस्तकातून मिळते, पुस्तकातून मस्तक सुधारते, पुस्तकातून आपण कोणत्याही अन्याय सहन करत नाही. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा गुन्हेगार आहे, हे बाबासाहेबांचा मूळ मंत्र आपण स्वीकारला. म्हणून आपली प्रगती होत आहे. मला एवढंच सांगायचं आहे, वाचनामुळे आपल्याकडे आदर्श निर्माण झाला. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे आपण स्वीकारलं. आपण हिंदू धर्मातले कर्मकांड सोडलेले आहे. अशा पद्धतीने योग्य वेळी योग्य तत्वज्ञान संविधानात दिलं आणि सत्य असत्य यातील आपण फरक जाणतो. म्हणून तर आपली प्रगती होत आहे. आपण अंधश्रद्धा, बुवाबाजी, कर्मकांड, जादूटोणा हे सर्व नाकारलं. म्हणून आपली प्रगती होत आहे. शेवटी मी एवढंच सांगेल का आपली प्रगती का झाली. पट्टीसन म्हणतो, एक चिनी प्रवासी भारतात येतो आणि भारतात आल्यानंतर तो एका म्हातारीला विचारतो का बुद्धांचा विचार एका शब्दात सांग. तेव्हा पट्टीसेनाचं त्यांनी उदाहरण दिलं. पट्टीसन काय म्हणतात हे आपल्याला सर्वांना माहित आहे. ही एका सुट्टामुळे पट्टीसन हे अरहंत झालेले आहे. एका सुट्टामुळे पट्टीसन अरहंत झालेले आहे का आपल्या हातामधून कोणतेही कुकर्म घडू नये, वाईट कर्म घडू नये. आणि हाच तर धम्म, हाच बौद्ध धम्म आहे. आणि अशा पद्धतीने बौद्ध धम्माची प्रगती होत असताना बाबासाहेबांचं नेतृत्व, बुद्धांचं नेतृत्व आपल्याला मिळाल्यामुळे आपली प्रगती झालेली आहे. सब पाप सकरणम कुशलस्थ उपसंपदा सचित्त पर्यदपनम एतन बुद्धान शासनम. हे पट्टीसनाचं वाक्य आहे का एकही वाईट कृत्य, एकही वाईट कर्म आपल्या हातातून घडू नये. आणि यामुळे आपली प्रगती झालेली आहे. सर्व बौद्ध उपासकांनी माझं ऐकून घेतलं. सर ते शेवटी मी एवढंच म्हणेल, आपल्या मुलांची, आपल्या समाजाची प्रगती आज आपल्या हातात आहे. परंतु आज RSSचं सरकार आलेलं आहे आणि हा RSSचं सरकार आपल्या शाळा बंद पाडत आहे, प्रगतीचे दार बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. खाजगीकरण, जागतिकीकरण आज निर्माण झालेलं आहे. आज व्यवसायाचं खाजगीकरण झाले, आपले व्यवसाय बंद पडत आहे. शिक्षण बंद झालं. आज जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेला उतरती काळ लागलेली आहे. शिक्षक एकशेच होत आहे. DED, BEd, नेट, सेट, PhD झालेले आपले मुलं रिकामे आहे. तर आपल्या प्रगतीला हे ब्रेकर निर्माण करत आहे RSS सरकार. या विरोधात समाजातल्या शिकलेल्या लोकांनी
ही एकत्र येणं गरजेचं आहे. प्रत्येक महिन्यामध्ये 2,000 किंवा 1,000 रुपये एखाद्यामध्ये कर्मचाऱ्यांनी जर दिले तर आपले मुलं इंग्लंड, अमेरिकेला, दिल्ली, मुंबईला, पुण्याला शिकायला जाईल. प्रत्येक गावामध्ये 4-5 कर्मचारी आपले आहे. केवळ आणि केवळ यशस्वीच लोक हे करू शकतात आपल्या मुलासाठी. एखादा मुलगा दत्तक घेतला, त्याला पुस्तक, वही, रजिस्टर, त्याच्या शिक्षणाचा खर्च, त्यांची फी भरली तर आपलं कुठेही कमी जाणार नाही. म्हाताऱ्यांना मदत केली तर आपलं कुठेही कमी पडणार नाही. कारण बाबासाहेबांच्या कृपेमुळे, संविधानाच्या कृपेमुळे साडी माडी गाडीमध्ये आलो आहोत. मेरा भला तो जगता भला असं समजलं तर आपली प्रगती होणार नाही. आपल्या कर्मचाऱ्यांनी, आपल्या श्रीमंत लोकांनी एकत्र आलं गरजेचं आहे. त्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. माझ्या मुलाला नोकरी लागली पाहिजे, माझा बंगल्यावर बंगला चालला पाहिजे, माझे प्लॉटवर प्लॉट झाले पाहिजे, यामुळे आपली प्रगती होणार नाही. आपल्या शेजारच्या मुलांकडे, आपल्या समाजाच्या मुलांकडे फार मोठ्या प्रमाणे लक्ष देणं गरजेचं आहे. आज मुलं दारू, खर्रा, गुटखा व्यवसायाकडे वळलेले आहे. निरागसपणा आलेला आहे. MPSC, UPSC परीक्षा देत असताना हताश झालेले आहे. जातीच्या आधारावर इंटरव्ह्यू मध्ये गाळ केल्या जातात, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. तरीही आपण संघर्ष करून वेगवेगळ्या पदावर चाललो, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. विहार हे ज्ञानाचे केंद्र झाले पाहिजे. विहारामध्ये MPSC, UPSC चे क्लासेस झाले पाहिजे. विहारामध्ये गरिबांच्या मुलांचं ट्युशन फ्री मध्ये घेतलं पाहिजे. एवढंच मी अपेक्षा व्यक्त करतो. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा यांचं तळमळीनं काम करा. हे शेवटची पिढी आहे. मी सर्व बौद्ध उपासकांना विनंती करतो, प्रत्येक कुटुंबामध्ये समता सैनिक दलाचे ड्रेस शिवा. समता सैनिक दल हे आपलं संरक्षण करू शकते. लोकशाहीमध्ये लोकशाहीची उतरती कळा लागली आहे, हे लक्षात ठेवा. कोणताही पोलीस आपलं रक्षण करणार नाही. केवळ आणि केवळ समता सैनिक दलच एक दिवस आपलं रक्षण करेल. कोणीही आपल्यावर अन्याय झाला, आपल्या मुलीवर अन्याय केला, आपल्या आई बहिणीवर अन्याय केला, कोणताही पोलीस आपल्याला मनातून सहकार्य करणार नाही. कारण कायदे करणारे ते आहे, न्याय देणारे ते आहे, गुन्हेगार ते आहे. परंतु आपल्याकडे काय आहे तर आपल्याकडे केवळ बाबासाहेबांचा आदर्श आहे. म्हणून माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य व्हा. भारतीय बौद्ध महासभेला पुढे न्या. भारतीय बौद्ध महासभा हा आपला जीव आहे. हे 3 घरटे आहे बाबासाहेबांचे. या घरट्याला ओस पडू देऊ नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणाले, हा रथ मी इथपर्यंत आणला, पुढे न्यायचा असेल तर न्या, परंतु मागे नका नेऊ. या शब्दाचा अर्थावर मी संशोधन केलं. मागे नेणे म्हणजे काय? करणाऱ्याचे पाय ओढणे, भाषण देणाऱ्याला अपमान करणे, भाषण देणाऱ्याला टॉर्चर करणे, करणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, करणाऱ्यावर अन्याय करणे. यामध्ये आपल्याला माहित आहे नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला. अनेक जे वैज्ञानिक लोक आहे, समाजाचं काम करते, त्यांचा खून झालेला आहे, त्यांचा अपमान झालेला आहे, त्यांचा हरासमेंट झालेला आहे. हाच तर बाबासाहेबांचा संदेश आहे. हा रथ इथपर्यंत आणला, हा रथ पुढे न्यायचा असेल तर न्या, मागे नका ओढू. मागे नेणारे कोणते आहे? चुगल्या करणारे, लावालाव्या करणारे, एखादं नेतृत्व न स्वीकारणारे, पैसे खाणारा आहे म्हणणारे आणि स्वतःला शहाणा समजणारा आहे म्हणणारे, हे मागे रथ नेणारे आहे. लक्षात ठेवा. या मागरत येणाऱ्याच्या सापाला लात मारा, त्याला तुडवा. ते चुगल्या करत असेल तर त्याला तुडवा, असा मी आदेश देतो. आणि करणाऱ्याला करू द्या. आपल्याला होत नसेल तर दुसरा जो करते त्याला करू द्या. सगळेजण करतात. साहित्य संमेलन असू द्या की बौद्ध धम्म परिषदे असू, करू द्या. सगळेजण चळवळ पुढे नेऊ द्या. त्याच्यावर कोणताही आरोप करू नका. एवढीच माझी विनंती आहे. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. माझ्या वाणीतून, माझ्या शब्दातून आपले मन दुखले असेल तर मी माफी मागतो. सर्वांचं मंगल हो, सगळ्यांचं कल्याण हो, सगळे आनंदी राहू. सर्वांना जय भीम. घ्या, द्या माफ.